आज पाचोरा तहसील इथे दिव्यांग बांधव आणि राजश्री शाहू महाराज बहुउद्योगी संस्था विकासजी लोहार यांचा जो आजपासून जो उपोषण सुरू झाले, या साखळी उपोषणाला मी डॉक्टर नीलकंठ पाटील आणि माझी बहुउद्देशीय संस्था वृंदावन फाउंडेशन तसंच भडगाव तालुका सरपंच संघटना आणि भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी यांच्यामार्फत जाहीर पाठिंबा दर्शवतो. आणि त्यांच्या ज्या प्रमुख 6 मागण्या आहेत की ज्याच्यात जो दिव्यांग म्हणजे जो कुपोषित घटक आहे त्या घटकाच्या न्यायासाठी 2021पासून ते झटत आहेत. मी त्यांच्याबरोबर 2021पासून वेळोवेळी ज्या आंदोलन झाली तेव्हा त्यांच्याबरोबर होतोच, पण शासनाची जी उदासीनता दिसते त्याच्यावर ठोस निर्णय व्हावा यासाठी हे आंदोलन त्यांनी सुरू केलं आहे. आणि यावेळेस फक्त आश्वासनावर काम न करता जोपर्यंत कागदाची कामाची ऑर्डर निघत नाही तोपर्यंत ते उपोषण त्यांचं सुरू राहील आणि माझा त्यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा असेल. अधिकारी जिल्हा कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलं आहे, मुख्यमंत्र्यांना दिलं आहे, राष्ट्रपतींनापर्यंतही दिलं आहे. आणि जरी इथं सॉल्व होत नसेल यांनी लिहून द्यावं, आम्ही हे सॉल्व करू शकत नाही, आम्ही मग मुख्यमंत्र्यांकडे जाऊ, आझाद मैदानावर बसू महिना 2 महिने. काय करायचं? आता आमच्या 2022 पासून आमच्यावरती काम करते या मंडळींच्या भेदाभावनाच आम्ही पुढे आलो आहे. तर आम्ही आता हे सुटल्याशिवाय इथून हलणार नाही. किती मागण्या आहेत तुमच्या प्रमुख आणि कोणकोणत्या मागण्या आहेत? आत्ता आमच्या 6 मागण्या आम्ही घेऊन आलेलो आहे की ह्या 6 मागण्या आम्हाला इथंच सॉल्व करून पाहिजे. आणि अजून लक्षात आलं की इथल्या दिव्यांग बांधवांचं म्हणणं आहे की बोगस भरपूर बनतं आहे, तर त्याच्यावरही चौकशी लागली पाहिजे. जो जिल्ह्याचा अधिकारी आहे 5,000 घेतो का 500 घेतो का 2,000 घेतो त्याची चौकशी झाली पाहिजे. जो खरंच दिव्यांग तिथं जातो बिचारा हेलपाट्या मारतोय त्याला वापस पाठवलं जातं, त्रास होतो त्याला विनाकारणचा, त्याची चौकशी झाली पाहिजे. रेशन कार्डचे प्रकरणं दाखले जातात. आम्ही आंदोलन केलं आहे 2021 पासून, अजून बरेचसे रेशन कार्ड मिळाले नाही बिचाऱ्यांचे, आणि मिळाले तर तेही पुन्हा धान्य मिळत नाही त्यांच्यावर. 35 किलोच्या नावावर रेशन कार्डचा 12 अंकी नंबर दिला, मिळते 10 किलो आणि 5 किलो. हे कोणतं आहे? काय आहे का तुम्ही नुसतं फक्त कागदावर आश्वासन दिलं? ते नको आहे आम्हाला. आम्हाला इथं ते सॉल्व झालेलं पाहिजे जागेवर, काहीही झालं तरी हिच्यावर आम्ही ठाम आहे. आणि आम्ही इथं उपोषण सातत्यपूर्ण कंटिन्यू करणार आहे, किती काळ लागला तरी. विकास विठ्ठल लोहार, राजश्री शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष. आम्ही आज साखळी उपोषणासाठी बसतो. उपोषण याच्यासाठी की 2024 पासून आम्ही दिव्यांगांसाठी झटतोय. ती दिव्यांगांच्या मूळ ज्या समस्या आहेत ती 5% निधी आहेत. 2018च्या GR प्रमाणे 2018 पासूनचा निधी मिळाला पाहिजे. 50% घरपट्टी माफ असते ती मिळाली पाहिजे, ती दिली जात नाही. ग्रामपंचायतला ही मंडळी गेली तरी त्यांना धुडकावून लावलं जातं. दुसरं, घरकुलामध्ये यांची नावं टाकली जात नाही. ज्याचं नाव असतं त्याला म्हणतात की तुझी जागा नावावर नाही आहे. आता शासनाने गायरान जमिनींमध्ये घरकुलं बनवले आहे आणि यांना कारण सांगतात की तुला जागा नाही आहे आणि ती गायरांची जागा आहे म्हणून तुला घरकुल मिळणार नाही. मग शासनाने गायरान जागेत का घरकुलं बांधले? आत्ताच का अडचण येते? तर आम्हाला ती कारणं नको आहे. त्याचबरोबर संजय गांधी निराधारचा विषय आहे की वर्ष 2-2 वर्ष प्रकरणं टाकून होऊन जातात ह्या दिव्यांग लोकांची. त्यांची प्रकरणं होत नाही, त्यांची प्रकरणं झाली पाहिजे. एजंटच तिथं भरपूर आहे आणि अधिकाऱ्यांना आहे असं जर आपण काही केलं, आंदोलन केलं, ते फक्त गुलपी देऊन देतात की करतोय आम्ही. अधिकारी बदलतो, पुन्हा 1-2 सुरू करावं लागतं. म्हणजे 2021 पासून आम्ही मागे लागलो आहे. 2021 पासून आग्रह करतोय की अरे बाबा आम्हाला ह्या मूलभूत समस्यावरची कामं करून द्या. फक्त आश्वासन दिलं जातं, प्रॅक्टिकल वर्क नाही होते. मग जमिनीचं कारण सांगितलं जातं, मग तुमचं अमुकच कमी आहे, ढमुकच कमी आहे. आत्ता पिंपळगाव हरीश्वरची एक मोठी समस्या आहे. मी फक्त उदाहरण पिंपळगाव सांगतोय. मोठी समस्या अशी आहे की एप्रिलमध्ये 2024च्या शासनाचे ते म्हटले 5% निधीमध्ये तुम्ही वस्ती खरेदी करा, 18% GSTचं काय जे असेल ते बिल द्या, तुमच्या नावावर आम्ही पैसे टाकतो. आत्ता 2025 आणि 2 महिन्याने एप्रिल उगणार आहे, अजून बिल पडलं नाही. मग ते पडलं का खाल्लं गेलं हाही प्रश्नचिन्ह आहे. पुन्हा ग्रामसेवक बदलतो, ग्रामसेवक बदलला की तो म्हणतो की मी पाहतो. आत्ता एक
परदेशी आप्पांनी फोन केला, ते म्हणे मी 22 तारखेला सुट्टी आहे. अरे बाबा तुम्ही आत्ता सुट्टीवर आहे, प्रकरण तर एप्रिलपासून पडेल आहे ना, बिलं तर एप्रिलपासून दिले, मग आता लोक कुठे गेलते तुम्ही? तर लोक का सुट्ट्यावरच होते का? हे फक्त एक उदाहरण मी म्हटलं आहे, असे सर्वच ठिकाणी समस्या आहे. दुसरं, जे दिव्यांगांच्या नावाने UDI कार्ड बनतायत, बोगस 1000 रुपये दिले की कार्ड बनतं. जो खरंच दिव्यांग आहे त्याला लाभच भेटत नाही, तो बिचारा वैतागून गेलाय. दुसरी समस्या अशी आहे की जो मतिमंद आहे, गतिमंद आहे, तो धान्य घ्यायला जाऊ शकत नाही रेशनच्या दुकानावर. घरचे बी कंटाळा करतात. आपल्याला माहिती आहे आता म्हातारा माणूस झाला तरी ती स्थिती असते. तर आम्ही विनंती करतो शासनाच्या माध्यमातून, तुम्हाला माहिती आहे त्याच्या घरापर्यंत पोहोचवा ना, काहीतरी करा पर्याय. ह्या अशा आमच्या मागण्या आहेत की त्या ऑन दी स्पॉट आता आम्हाला इथं सॉल्व पाहिजे. आश्वासन नको आहे, काहीच नको आहे की आम्ही देऊ. 21 पासून तेच ऐकत आलो आहे, आता ऐकायचं नाही आहे. ऑन दी स्पॉट इथं प्रॅक्टिकल पाहिजे. हा कागद तुझा झालेला आहे दादा, हे आम्हाला पाहिजे. तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. मग 1 दिवस असो का 1 महिना असो का 2 महिने असो, आम्ही इथं थांबण्याच्या पूर्ण तयारीने आहोत. आम्ही इथून आता पूर्ण काम इथंच झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही, कोणी किती गुलप्या जरी वाटल्या तरी.